जत येथे 10वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यावर लोखंडी पाईपने हल्ला, अंगावर पाणी उडाल्याने वाद, विद्यार्थी गंभीर जखमी. 10वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यावर लोखंडी पाईपने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जत येथे घडली आहे. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी रावळगुंडवाडी तालुका जत येथील शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेतो आहे. त्याचे परीक्षा केंद्र जत येथील SRVM हायस्कूल येथे होते. 9 मार्च रोजी सकाळी गणित विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वी तो शाळेतील पाण्याच्या टाकीजवळ पाणी पित होता. यावेळी चुकून पाण्याचे शिंतोडे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर उडाले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्याने पेपर सुटल्यानंतर पाहून घेण्याची धमकी दिली. दरम्यान दुपारी 1:15 वाजता पेपर सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थी शाळेच्या गेटबाहेर बसजवळ उभा होता आणि त्यावेळी त्या धमकावणारा विद्यार्थी लोखंडी पाईप घेऊन तेथे आला. रागाच्या भरात त्याने पाईपने त्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी बस चालकाने त्याला तातडीनं सावरलं. बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांनी जखमी विद्यार्थ्याला प्रथम जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांविरोधात तक्रार देण्यात आलेली असून पुढील तपास जत पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.